मनोज जरांगे पाटील यांनी 20 तारखेपर्यंतचा वेळ दिला, म्हणजे अजून 7 दिवस वेळ दिला. का असतं माहिती का, अजून महिना दीड महिना तरी जरांगे पाटलांनी वेळ दिला. सर्वसामान्य गरजवंत मराठा वेळ द्यायला तयार आहे. या प्रस्थापितांना एकालाही गुलाल लागू देणार नाही. 18 पगड जातीचे 288 मतदारसंघामध्ये निवडून आणतील. मराठा फक्त स्वतःच्या जातीच्या आरक्षणासाठी लढतोय. ही जात सगळ्यांना देत आलेली आहे. ज्या वेळेला पंजाबराव देशमुख म्हणत होते विदर्भातले, हे सत्ताधाऱ्यांवरच बोलणार ना, कारण यांच्याकडून आरक्षण घ्यायचंय ना, त्यांनी दिलं नाही म्हणून ते घरी बसले ना. हे फक्त मनोज जरांगे पाटलाचं सरकार आहे. 28 खासदार आले असते. मनोज जरांगे पाटलांनी 20 तारखेपर्यंत वेळ याच्यासाठी दिला. आमचे जेवढे हे आमदार आहेत हे काहीच कामाचे नाही. हे सगळे फक्त सत्ता पिपासू आहे. तर राजकारणाला ते कधीच जाणार नाही, राजकारणामध्ये ते कधीच येणार नाही. आमचे पुरा सालाना चालले, दुसऱ्याच्या कंपन्यांमध्ये कॅज्युअल मध्ये कामाला चालले, हातगाड्या ढकलून राहिले, टपऱ्या चालवून राहिले. आमच्याकडे फक्त पाटील की देशमुखी राहिली. साहेब, तुम्हाला 1000 बी मतदान भेटणं मुश्किल होणार आहे. तुम्हाला बूथ प्रमुख भेटणार नाही. यांची दात खेळ बसली होती का मराठ्यांची? यांनी एकाने आवाज उचलला नाही. सर, मी जरांगे पाटलाला आज सर्व समाज बांधव विनंती करतो की आजी माझे खासदार घ्यायचे नाही, दगड धोंडे काही द्या. उपलब्ध होईल का? मनोज जरांगे पाटील उमेदवार देतील का? 100%. म्हणजे तुम्ही बघितलं की या वेळेला आमरण उपोषण ते मागे घेत नव्हते, पण शंभूराजे देसाई यांच्यावर मनोज जरांगे पाटील यांनी विश्वास ठेवला आणि 13 जुलैपर्यंत वेळ दिला. पण तुम्ही बघितलं या पावसाळी अधिवेशनामध्ये कुठलीही भूमिका यांनी घेतली नाही. 13 जुलै काल छत्रपती संभाजीनगरमध्ये तुम्ही रॅली बघितली, त्या ठिकाणी त्यांनी निर्णय सरकारचा काही आला नाही. तरीही उदार मनाने मनोज जरांगे पाटील यांनी 20 तारखेपर्यंतचा वेळ दिला, म्हणजे अजून 7 दिवस वेळ दिला. का असतं माहिती का, तह करावा लागत असतो. छत्रपती शिवरायांनी तह केलेले 23 किल्ले देऊन टाकले होते छत्रपती शिवाजी महाराजांनी, पण ते पुन्हा जिंकले. ते जिंकता येत असतात. वेळ देण्यानं काही होत नाही. 40 वर्ष सोसलेलं आहे, 7-8 दिवसांनी काही होत नाही. अहो, तुम्हाला एक सांगतो सर, अजून महिना दीड महिना जरी जरांगे पाटलांनी वेळ दिला, सर्वसामान्य गरजवंत मराठा वेळ द्यायला तयार आहे. आणि विधानसभेची तयारी करायला ना 8 दिवसात जरी शेवटचे 8 दिवस राहिले आचारसंहिता लागायला, तर शेवटच्या 8 दिवसामध्ये सर्व मराठे पूर्ण ताकदीने सगळं जेवढे उमेदवार देतील, दगड धोंडे जरी दिले मनोज जरांगे पाटलांना 288 ठिकाणी, या प्रस्थापितांना एकालाही गुलाल लागू देणार नाही. दगड जरी दिलं तर शेंदूर फासाचं काम हे जातीवंत मराठे, दलित, धनगर, मुस्लिम, बंजारा, ओबीसी 18 पगड जातीचे 288 मतदारसंघामध्ये निवडून आणतील. मराठ्यांचं सरकार याच्यासाठी सांगतोय, मराठ्याच्या जरांगे पाटलांना हे तयार केलेलं आहे, पण याच्यासोबत 18 पगड जातीचे. आजपर्यंत हे राजकारणी झाले, पण हे फक्त हिंदू मुस्लिम किंवा जाती जातीमध्ये भांडणं लावून हे सरकारमध्ये आलेले. पण आमच्या सोबत तुम्ही बघितलं प्रत्येक रॅलीमध्ये सर्व जाती धर्माचे समाज बांधव हे पाठीशी उभे आहेत. हे 2-4 जर नेते सोडले ना, जे फक्त राजकारण करत आहे, जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करत आहे, मी त्या सर्व समाज बांधवांना विनंती करतो, आपण सगळे एक आहोत. मराठा फक्त स्वतःच्या जातीच्या आरक्षणासाठी लढतोय. आणि मनोज जरांगे पाटील यांचं आता आंतरवाली सराटी इथून आंदोलन चालू झालं तेव्हापासून नाही, 40 वर्षापासून अण्णासाहेब पाटील यांनी आत्मदहन केलेले, त्यावेळेसपासून मराठा झगडतोय. मराठा स्वतःच्या जातीच्या आरक्षणासाठी लढतोय. हा लढा जर 40 वर्षा अगोदर झाला असता तर आमचे लाखो पोरं हे आज अधिकारी झाले असते, लाखो पोरं शिकले असते. आमचे पोरं सालाना चालले, दुसऱ्याच्या कंपन्यांमध्ये कॅज्युअल मध्ये कामाला चालले, हातगाड्या ढकलून राहिले, टपऱ्या चालवून राहिले. आमच्याकडे फक्त पाटील की देशमुखी राहिली. साहेब, ही जात सगळ्यांना देत आलेली आहे. ज्या वेळेला पंजाबराव देशमुख म्हणत होते विदर्भातले की मराठवाड्यातल्या मराठ्यांना तुम्ही आरक्षण घ्या, आम्ही घेतलं नाही कारण आमच्याकडे होतं, आमच्याकडे जमीन जुमले होते. त्यावेळेला विदर्भातल्या मराठा बांधवांकडे नव्हतं, पण आमच्या बापदाद्याने सांगितलं की ज्यांना गरज आहे त्यांना द्या, आणि त्यावेळी ह्या समाजाला दिलेलं आहे. म्हणून आज हे जे 18 पगड जातीच्या आमच्या पाठीशी उभे आहे ना, याचं कारणच हे की यांचं म्हणणं आहे की यांनी आपल्याला देण्याचं काम केलेलं आहे. आज आपल्या मोठ्या भावावर अडचण आलेली आहे आणि म्हणून हे आपल्या पाठीशी उभे. तुम्ही राजकारण करू नका. तुम्ही जे काय 2-4 जण राजकारण करताय हे तुम्हाला इतकं उलट पाडतील. तुम्हाला 1000 बी मतदान भेटणं मुश्किल होणार आहे. तुम्हाला बूथ प्रमुख भेटणार नाही, तुम्हाला प्रचार करणारे माणसं भेटणार नाही. तुम्ही एकदा त्याची चाचपणी करा. तुम्ही मनोज जरांगे पाटील यांच्या नादी लागू नका. तर अधिवेशन आता संपलेलं आहे. यांची दात खेळ बसली होती का मराठ्यांची? यांनी एकाने आवाज उचलला नाही. सर, यांनी काय केलं,
आम्ही मीटिंग कॉल केली, सगळे महाविकास आघाडीचे बोलवले, ते आले नाही, यांनी इश्यू केला. अरे महाविकास आघाडीचे तेवढेच गेलेले. आम्ही तुम्हाला आता हे दिसतं काय की तुम्ही जे ट्रोल करणारे समाजकंटक जे बघताय ना, तर हे काय करतात, हे महाविकास आघाडीचे माणसं आहे. अहो कोणी चढावरल्या गाडीला धक्का देत नसतं साहेब, उतारावरल्या गाडीला धक्का देत असतं. महाविकास आघाडी ही चढावरली गाडी, याचं नाव कशाला घेईन कोणी. या लोकांनी त्यांनी तर दिलं नाही म्हणून ते घरी बसलेले, हे सत्तेत आले ना. यांनी काय केलं, म्हणून मनोज जरांगे पाटील हे सत्ताधाऱ्यांवरच बोलणार ना, कारण यांच्याकडून आरक्षण घ्यायचंय ना. त्यांनी दिलं नाही म्हणून ते घरी बसले ना. आता समाजापुढं मराठा समाजाचं झालं असं तुम्हाला सांगतो की यांच्याकडे पर्याय आला नव्हता. इकडे आले महाविकास आघाडी, इकडे आली युती. आता पर्याय नव्हता, याला अद्दल घडवायचे म्हणून इकडे मतदान दिलं. मी तर मनोज जरांगे पाटलांना जर उमेदवार दिले असते ना, तर हे जेवढे 28 निवडून आले साहेब, हे फक्त मनोज जरांगे पाटलाचं सरकार 28 खासदार आले असते. पण अजूनही सांगतो, लोकसभेमध्ये आमचे खासदार जाणार कसे, 288 जे आमदार आहे ते मराठ्यांचे येणार. 10 आमदारामागे 1 खासदार निवडून येतो लोकसभेला. काय झालेलं आहे, तुम्ही प्रत्येक इलेक्शन मध्ये बघा, इकडून तिकीट भेटलं नाही की इकडून लगेच त्याच्या अगोदर 1-2 महिने अगोदर इकडे उडी मार, तिकडे उडी मार, आजी माझी खासदारायचं हे चालत असतं. याच्या पूर्ण पिढ्या जवळजवळ 50-50 वर्ष, 100-100 वर्ष हे राजकारणात आहे. मी जरांगे पाटलाला, आम्ही सर्व समाज बांधव विनंती करतो की आजी माझी खासदार घ्यायचे नाही. दगड धोंडे काही द्या, किती दगड द्या तुम्ही. आपण बघितलेलं आहे मराठवाड्यामध्ये एका हाकेवर ना कुणाला पेट्रोल दिलं ना डिझेल दिलं, घरची चटणी भाकरी घेऊन लोक दिवसभर मनोज जरांगे पाटील यांचे शब्द ऐकण्यासाठी थांबले. हेच आपलं मतदान आहे, हेच आपलं मतदान आहे. आपल्याला घेणं देणं नाही आजी माझी खासदारांशी. द्यायचे तर दगड द्यायचे. म्हणजे सालदार असो, हातगाडी चालवणारा, टपरी, बाळासाहेब ठाकरेंनी हा प्रयोग केला होता. पानटपरी चालवणारा, रिक्षा चालवणारा, पेपर वाटणारा असे आमदार केले होते. मनोज जरांगे पाटील हे बाळासाहेब ठाकरेच्या भूमिकेत राहतील, दगड धोंडे निवडून आणील. पण हे आजी माझी खासदार यांना इशारा आहे की तुम्ही जेव्हा सत्तेत होते, जेव्हा आमदार खासदार होते, त्यावेळेला मराठा समाजाला तुम्ही विसरलेले. तुम्हाला मनोज जरांगे पाटील आता ते शेवटी निर्णय मनोज जरांगे पाटलाचा आहे. पण सर्वसामान्य येडे गावाळे निवडून आणायचे, दुसऱ्या दिवशी अधिवेशन घ्यायचं, मराठा आरक्षणाचा प्रश्न दुसऱ्या दिवशी मार्गी लावायचा. शेतकऱ्यांचे प्रश्न आहे, शेतकऱ्याच्या शेतीला मालाला भाव भेटत नाही. आज 10-10 एकर वाला आज व्याजाना पैसे काढून बी बियाणं आणतो, निसर्ग साथ देत नाही. सर्वसामान्य शेतकरी कष्टकऱ्याचा पोरग मनोज जरांगे पाटील आहे आणि त्यांच्या पाठीशी हे गरजवंत मराठे, प्रस्थापित पैशावाले मराठे मनोज जरांगे पाटलाच्या पाठीमागे नाही आणि ते राहू शकत नाही. आणि हे राजकीय किडे, राजकीय नेते, राजकीय नेत्यांचे हे वाली वारस हे मनोज जरांगे पाटलाच्या मागे नाही. हे फक्त स्वार्थासाठी येतात. पण सर्वसामान्य गरजवंत मराठा जो सालदार आहे, ज्याची 1-2 एकर जमीन आहे, ज्याच्या घरात कुठेतरी आत्महत्या झाली, ज्याचं पोरग शिक्षणापासून वंचित आहे, नोकरीपासून वंचित आहे, असे जे त्रस्त लोक आहे, हेच तुम्ही रॅलीत बघताय. आणि हे काही स्टंटबाज लोक आज या आंदोलनात येऊन ते त्यांची पोळी भाजण्याचं काम करतील.